पोलीस भरती कोण करतो? AC मध्ये बसणाऱ्याचा मुलगा की उच्च अधिकाऱ्याचा मुलगा पोलीस भरती करतो? नाही. पोलीस भरती करतो शेतकऱ्याचा, सर्वसामान्याचा मुलगा पोलीस भरती करतो. ज्याचा बाप हमाली काम करतो त्याचा मुलगा पोलीस भरती करतो. ज्याचा बाप ऊसतोड कामगार आहे त्याचा मुलगा पोलीस भरती करतो. आणि जो मुलगा अर्धी भाकर खाऊनही पळण्याची जिद्द ताकद ठेवतो तो मुलगा पोलीस भरती करतो. पोलीस भरतीतील चीट सिस्टीम व उमेदवारांचा त्रास नेमकं काय चाललंय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेत काही उमेदवारांनी मांडलेले प्रश्न. माझे नाव दीपाली गागरे आणि स्वागत आहे तुमचं दीपाली गागरे इन्फो या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये धावण्याच्या स्पर्धेत चीट सिस्टीम वापरला जातो. पण काही मुलांचा आरोप आहे की या सिस्टीममुळे वेळेचा फरक पडतो आणि प्रश्न विचारल्यावर त्यांना दबाव किंवा धमकी दिली जाते. आज आपण दोन्ही बाजू समोर घेऊन येणार आहोत. आरोप काय आणि योग्य उपाय काय असू शकतात याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत. उमेदवारांचे म्हणणे असे आहे की धावण्याच्या सुरुवातीला शिट्टी वाजवल्यावर चिप ॲक्टिव्हेट होते. फिनिश लाईनवर स्कॅनर असतो. सुरुवातीच्या रिॲक्शन टाईममुळे 1-2 सेकंदाचा फरक पडतो. हे होतंय 100 मीटरमध्ये. काहींना वाटतं की मॅन्युअल स्टॉपवॉच आणि चिप टाईममध्ये तफावत आहे. 100 मीटरसारख्या लहान अंतरात 1 सेकंद देखील खूप महत्त्वाचा असतो. मेरिटवर थेट परिणाम होऊ शकतो. प्रश्न असा आहे, स्टार्ट लाईनवर इंडिव्हिज्युअल सेन्सर आहेत का? गन टाईम आणि चिप टाईम वेगळा मोजला जातोय का? उमेदवाराला त्याचा रॉ टायमिंग डाटा दाखवला जातो आहे का? आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर भेटत आहे का? जर पारदर्शकता वाढवली तर प्रश्न आपोआपच सुटणार आहेत. गैरप्रकार हे आपोआपच कमी होणार आहे. काही मुलांचा आरोप आहे की तक्रार केल्यास पुढील टप्प्यात त्रास होईल अशी भीती दाखवली जाते. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना संधी दिली जात नाही. जर हे खरं असेल तर ही चिंतेची बाब आहे. कारण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली पाहिजे. मुलांची मागणी एकदम साधी आहे. आम्हाला फक्त स्पष्ट आणि पारदर्शक उत्तर हवं आहे. उमेदवार सांगतात सकाळी 5 वाजता बोलवले जाते. 5 वाजता बोलवल्यापासून दुपारी 1-2 वाजेपर्यंत बसवलं जातं. ना पाणी ना खाणं पिणं. आणि या सर्व परिस्थितीत उमेदवाराला ऐन उन्हाच्या वेळी पळवलं जातं. यामुळे मार्क्सवर फरक पडणार नाही का? आणि त्या उमेदवाराची शारीरिक क्षमता एवढं सहन करू शकते का? भरतीसाठी आलेली मुलं अनेकदा ग्रामीण भागातूनच येतात. शेतकऱ्याचा मुलगा, ऊसतोडी कामगाराचा मुलगा, तसंच हमाली कामगाराचा मुलगा हा पोलीस भरती करत असतो. पोलीस भरती AC मध्ये बसणाऱ्या मुलाचा मुलगा पोलीस भरती करत नाही. किंवा एखाद्या नेत्याचा, एखाद्या उच्च अधिकाऱ्याचा मुलगा पोलीस भरती करत नाही. निदान त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी, सावली, प्राथमिक वैद्यकीय मदत ही मूलभूत सोय असायला हवी. 350-450 रुपये फी भरलेली असतानाही मुलांना यासारख्या परिस्थितींना सामोरं जायला लागत आहे. स्टार्ट लाईनवरही इंडिव्हिज्युअल टायमिंग सेन्सर असायला हवा. प्रत्येक उमेदवाराला टायमिंग स्लिप दिली जावी. तक्रार नोंदवल्यास स्वतंत्र हेल्प डेस्क असावा. सकाळी बॅच सिस्टीम करून प्रतीक्षा वेळ कमी करावा. आणि पाणी, ORS, सावली यांची किमान सुविधा असावी एवढीच त्या उमेदवारांची अपेक्षा आहे. आपला उद्देश कोणावर आरोप करणे नाही. आपला उद्देश आहे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि उमेदवारांसाठी न्याय व्हावा. पोलीस होण्याचं स्वप्न पाहणारी मुलं देशासाठी सेवा करायला तयार असतात. त्यांना प्रक्रियेत न्याय आणि सन्मान मिळणं ही व्यवस्थेची जबाबदारी आहे. त्याचबरोबर मुलांना आतमध्ये घड्याळ नेण्यासही बंदी आहे. ती डिजिटल वॉच वापरणं सोयीस्कर आहे, कारण ही काय परीक्षा नव्हे. मोबाईल न नेऊन देणं हे कारण योग्य आहे, परंतु घड्याळ का नेऊ देत नाही? ठीक आहे, जर तुम्हाला घड्याळ नेऊ द्यायचंच नाही आहे तर तुम्ही मग तशी सोयही करावी की जेणेकरून मुलांना तिथे डिजिटल टाईम दिसेल. अशी काहीतरी सुविधा असायला हवी. मुलं एवढीच मागणी करताय की आम्हाला आमचा अधिकृत टायमिंग व्यवस्थित आणि स्पष्ट करण्यात यावा.
आणि मुलांनाही मी सांगेल की भांडायचं नाही आहे, शांत राहायचं आहे आणि कायदेशीररित्या प्रश्न विचारायचे आहे. शक्य असेल तर सामूहिक अर्ज द्यायचा आहे. एकट्याने भांडल्यावर लवकर याला प्रत्युत्तर दिलं जात नाही, पण जर तुम्ही सामूहिक अर्ज दिले तर नक्कीच याच्यावर लवकरात लवकर पर्याय निघेल आणि लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. आम्ही भरती प्रक्रिया थांबवायला सांगत नाही. आम्हाला फक्त आमचा योग्य टायमिंग आणि पारदर्शक प्रक्रिया हवी आहे. जर घड्याळबंदी असेल तर अधिकृत डिजिटल घड्याळ आणि टाइम स्लिप द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. चिप सिस्टीम वापरता आहेत, त्या चिपची किंवा त्या कॅलिब्रेशन त्या स्कॅनरची स्टार्ट आणि फिनिशला जी मशीन बसवलेली आहे त्याची व्यवस्थितरित्या कॅलिब्रेशन झालं आहे का, हेही महत्त्वाचं आहे. कारण ते स्कॅनर हे कधी कधी बंद पडू शकतं किंवा कधी कधी त्याच्यातही काही तफावत असू शकते. तर ह्या सर्व माहिती मुलं विचारू शकतात आणि कायद्यानुसार विचारू शकतात. सरकारकडून याची माहिती कायदेशीररित्या मुलं घेऊ शकतात. त्याच्यामुळे मुलांनीही गडबडून जायचं नाहीये. प्रश्न विचारायचेत, अन्याय सहन करायचा नाहीये. प्रश्न विचारायचेत, पण तेही कायदेशीररित्या विचारायचेत. भांडायचं नाही, शांतपणे या सर्व परिस्थितींना सामोरं जायचंय. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची तुमच्यावर अन्याय होणार नाही, असंच सर्व काही घडेल आणि तुमच्या मैदानी चाचणीस तुम्हाला माझ्याकडून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.